नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के वाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण येणाऱ्या तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि उच्च न्यायालय भरतीसाठी आज आपण चालू घडामोडीची सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, फिच रेटिंग्सने भारताचा FY26 GDP भारताचा अंदाज किती टक्के केला आहे? तर मित्रांनो, जो की फिच रेटिंग्स भारताचा जो काही FY26 GDP वाढीचा जो काही अंदाज आहे मित्रांनो, तो सध्या ऑप्शन नंबर सी आपलं योग्य उत्तर होईल. 7.5 इतके भारताचा फिच रेटिंग भारताचा FY26 GDP हा झालेला आहे अंदाजे. त्यामुळे आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न पुढचा मित्रांनो, तेल इंडिया लिमिटेडने कोणत्या संस्थेसोबत आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी MOU केला? तर मित्रांनो, जे की तेल इंडिया लिमिटेडने जी की आपली NSTFDC या संस्थेसोबत आरोग्य सुधारण्यासाठी MOU केला आहे. म्हणजे आपण इथे यांच्यासोबत आपण सध्या करार केलेला आहे मित्रांनो. तेल इंडिया लिमिटेड जी काही कंपनी आहे, संस्था आहे, त्याच्यासोबत आपलं जे काही आरोग्य सुधारण्यासाठी आपण त्यांच्यासोबत करार केलेला आहे मित्रांनो. कोणती कंपनी? तर NSTFDC या कंपनीसोबत आपण आपलं जे काही आरोग्य सुधारण्यासाठी MOU करार केलेला आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न तिसरा आपला, राजस्थान दिवसानिमित्त स्वच्छता सप्ताह कधीपासून सुरू झाला? तर मित्रांनो, राजस्थान जो काही दिवसानिमित्त स्वच्छता सप्ताह कधीपासून सुरुवात झाला? तर मित्रांनो, जो काही राजस्थानमध्ये दिवसानिमित्त स्वच्छता सप्ताह असतो तो मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर. 14 मार्चला आपण तो दिवस पाळला जातो मित्रांनो, स्वच्छता सप्ताह. राजस्थान दिवसानिमित्त आपण जो काही 14 मार्चला स्वच्छता सप्ताह दिन साजरा केला जातो मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न 14, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील उलटफेर किती वर्षापर्यंत टिकू शकतो? तर मित्रांनो, जे की पृथ्वीचा जो काही चुंबकीय क्षेत्र आहे त्याचा उलटफेर हा जो काही आहे मित्रांनो 70,000 वर्षापर्यंत टिकू शकतो मित्रांनो. कारण की पृथ्वीचं जे काही चुंबकीय क्षेत्र आहे मित्रांनो त्याचा जो काही उलटफेर हा आपल्याला 70 वर्षापर्यंत टिकू शकतो. कारण की ही जी माहिती आहे मित्रांनो ती नवीन अभ्यासक्रमानुसार दिलेली आहे मित्रांनो. 70,000 वर्षापर्यंत जो काही चुंबकीय पृथ्वीचा आहे ते मित्रांनो टिकू शकते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 5वा आपला, CBSEने कोणत्या देशांमध्ये 12वीची परीक्षा रद्द केली आहे? तर मित्रांनो, जे की CBSE पॅटर्न जो आपण आपल्या इंडियामध्ये यूज केला जातो मित्रांनो, आणि कोणता देश आहे की त्यांनी 12वीची परीक्षा ही रद्द केली आहे? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. GCC हा जो काही देशाने जी की CBSE मार्फत जी काही 12वीची परीक्षा घेतली जाते ती सध्या GCC या देशाने रद्द केलेली आहे मित्रांनो 12वीची परीक्षा. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 6 आपला, वर्ल्ड रोट रॅक्ट वीक 2026 कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, वर्ल्ड रोट रॅक्ट वीक हा जो काही 2026चा
9 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये वर्ल्ड रोड रॅक्ट वीक 2026चा आपण 9 मार्च ते 15 मार्चपर्यंत आपण साजरा केलेला आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न 7वा, कृषी अन्न प्रणालीतील महिलांसाठी जागतिक परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर मित्रांनो, जे की कृषी उत्पन्न अन्नातील प्रणालीतील महिलांसाठी जागतिक परिषद ही भारत या देशामध्ये होणार आहे. कारण की कृषी उत्पन्न आपला देश आहे मित्रांनो, आणि कृषी प्रधान देश आहे मित्रांनो, आणि कृषी अन्न आणि प्रणालीतील महिलांसाठी आपण जी की जागतिक परिषद घेणार आहोत ती आपल्या भारत देशामध्ये होणार आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, प्रश्न 8वा, भारतात राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो? अति इम्पॉर्टंट मित्रांनो, कारण की हा प्रश्न जे की आरोग्य सेवेला हमखास विचारला जातो मित्रांनो. कारण की भारतात लसीकरण दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, भारतामध्ये लसीकरण दिन हा आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर आहे. 16 मार्चला आपण भारतामध्ये लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न आपला 9वा, भारतात किती राज्यातील राज्यसभा जागांसाठी निवडणुका 16 मार्च रोजी होणार आहेत? तर मित्रांनो, भारतातील आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे. कारण की 10 राज्यातील राज्यसभा जागासाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत मित्रांनो. आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा, संस्कृती मंत्रालयाने कोणत्या गोष्टीसाठी देशव्यापी सर्वेक्षण सुरू केले आहे? तर मित्रांनो, संस्कृती मंत्रालयाने देशव्यापी संरक्षणासाठी देशव्यापी सर्वेक्षण सुरू केलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, हस्तलिखित वारसा हा जो काही संस्कृती मंत्रालयाने देशव्यापी हस्तलिखित वारसा जो काही या गोष्टीसाठी देशव्यापी सर्वेक्षण सुरू केलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 11वा, 17 मार्च 2026 रोजी हिंदू पंचांगानुसार कोणती तिथी आहे? तर मित्रांनो, 17 मार्च या दिवशी हिंदू पंचांगानुसार त्रयोदशी आहे मित्रांनो. आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 12वा, पश्चिम आशियातील तणावामुळे एअर इंडियाने किती अतिरिक्त उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो? कारण की पश्चिम आशियातील एअर इंडिया या कंपनीने अतिरिक्त उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. तर आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर येईल. कारण की जे की ताणतणाव सध्या झालेला आहे मित्रांनो युद्ध परिस्थितीमुळे, आणि पश्चिम आशियातील ताणतणावामुळे एअर इंडिया कंपनीने 36 अतिरिक्त उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर येईल. प्रश्न 13वा, भारताने कोणत्या समुद्रधुनीतील अडकलेल्या जहाजांसाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे? तर मित्रांनो, जे की भारताने जे की समुद्रधुनीतील अडकलेल्या जहाजांसाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. होर्मुझ समुद्रधुनी या भारताने समुद्रधुनीतील अडकलेल्या जहाजांसाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू पण नका मित्रांनो.